झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये असणारे शिवतर हे सर्वांनाच अभिमान वाटावा असं एक गाव आहे। संपूर्ण गावाला अनेक वर्षांची सैनिकी परंपरा लाभलेली आहे। या गावचं वेगळेपण म्हणजे पहिल्या महायुद्धातही गावाच्या 234 सैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहीदांच्या कुटुंबियांचे डोळे आजही पाणावतात, आठवणी दाटून येतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संपूर्ण खेड करणारी आहे। देशप्रेमानं स्वातंत्र्यासाठी झपाटलेले अनेक जण लष्करात दाखल झाले। कशाचीही पर्वा न करता इथला तरुण देशसेवेसाठी पुढे आला। 1914 ते 1919 दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात याच गावातले 234 सैनिक सहभागी झाले। मात्र दुर्दैवानं या युद्धात हे सर्वच्या सर्व जवान शहीद झाले। लढाई म्हणजे जेलच्या आलंच नाही। मग तिकडेच हे झालं ना, असा तिकडेच झालं। तार आले, तार लढाई बंद झाल्यावर तार आले। शिवतर गावातल्या प्रत्येक सैनिकाचं युद्धाच्या आठवणी सांगताना मन भरून येतं। मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनाची होत असलेली घालमेलही स्पष्टपणे त्यांच्या शब्दातून जाणवते। आम्ही स्वातंत्र्यासाठी आमचे लोक एवढे लढले, आपला त्याग केला आणि आताची जी परिस्थिती आहे ते आम्हाला पाहवत नाही। खरी गोष्ट म्हणजे म्हटलं आता काय झालंय, जातीवाद आणि हे सर्व भयंकर फोफावलंय। सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सध्या समाजसेवेचं व्रत जोपासलंय। मात्र शहीदांच्या आठवणी त्यांचं मन अस्वस्थ करतात। पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्यांना नेलं। तिथून ते पायी त्यांची पलटण गेली। पायी गेल्यानंतर पुढे तुर्कस्तान बॉर्डरपर्यंत ते गेले आणि तिथं घमासान युद्ध सुरू झालं। त्या युद्धामध्ये त्यांची पलटण गारच झाली। खेड तालुक्यातल्या शिवतर गावातील शहीदांची ही शौर्य गाथा निश्चितच सर्वांनाच प्रेरणादायी आहे। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।